महाराष्ट्र टीईटी परीक्षेबाबत सरकारने घेतला एक ऐतिहासिक निर्णय. आता टीईटी परीक्षा ऑफलाईन नाही तर ऑनलाईन होणार का? पेपर फुटीनंतर सरकारचा मोठा मास्टर स्ट्रोक. नेमकं काय बदलणार? कोणावर होणार परिणाम? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक भरती, टीईटी, शिक्षण आणि सरकारी नोकरीच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मेन महत्वाची बातमी अशी की टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या घटनांनंतर महाराष्ट्र सरकारने परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली. आगामी शैक्षणिक वर्षापासून टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा सरकारचा विचार आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पेपर फुटी आणि परीक्षा प्रक्रियेमध्ये होणारे गैरप्रकार पूर्णपणे थांबवणं. सरकारच्या मते ऑनलाईन परीक्षा झाल्यास पेपर फुटीची शक्यता फार कमी असेल, परीक्षा अधिक पारदर्शक बनेल, उमेदवारांचा विश्वास वाढेल आणि निकाल प्रक्रियाही अधिक जलद पद्धतीने होईल. यासाठी सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे. ही समिती ऑनलाईन परीक्षेचा आराखडा तयार करेल, सायबर सुरक्षा तपासेल, परीक्षा केंद्राची तयारी पाहिल, तांत्रिक अडचणीचा अभ्यास सुद्धा करेल, अंतिम अंमलबजावणीचा अहवाल सरकारला सादर करेल. सरकार शिक्षण तज्ज्ञ आणि तांत्रिक संस्थांचाही सल्ला याबाबत घेणार आहे. दरम्यान पेपर फुटीच्या आरोपांमुळे 28 जून 2026 रोजी होणारी टीईटी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील 1028 परीक्षा केंद्रावर जवळपास 6 लाख उमेदवार हे बसणारे होते. माननीय मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत यासाठी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. विरोधी पक्षांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तुमच्या मते टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच टीईटी, शिक्षक भरती आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वात वेगवान अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.